उशीर झाला उठायला, 11 वाजले. आणि फर्स्ट आता मी आवरून वगैरे येते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी मिसळची. दिवस झाला मिसळ खाऊशी वाटते आणि माझी इच्छा आज मीच पूर्ण करणार आहे. त्यातून झोपणार तर मी आधी आवडते, मग तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप की मी कसं बनवते मिसळ. आता आंघोळ झालेली आहे माझी. थोडा वेळ झाला आहे कारण की मी खाली पण गेले होते, पाणी लावायचं होतं. आधीच मी घरी येते, सुट्ट्या दिवशी पाणी मला भरायचं असतं. सो थोडा वेळ त्याच्यामध्ये आधी जाणार आहे. पण सध्या तोपर्यंत मी काय करणार आहे की मटकी उकडायला ठेवते, म्हणजे कसं ती मटकी उकळून झाली किंवा आपल्याला पुढची प्रोसेस पण करायला सोपं जाईल. आणि तोपर्यंत मी पाणी भरून घेते. सो मी तुम्हाला दाखवते मी मटकी किती घेतली. मी प्रमाण तुम्हाला एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण की आम्ही दोघंच आहे. सो दोघांसाठी मी आपलं एक अंदाजे टाकते. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही प्रमाण घेऊन टाकू शकता. ठीक आहे. सो एवढी मटकी मी घेतलेली आहे, म्हणजे माझ्याकडे एक कप आहे हा, त्याचा दांडा तुटला आहे त्याच्यामुळे मी ह्याला असं प्रमाण म्हणून वापरते. सो 1 कप मी घेतला होता. सो एवढी छान मटकी झालेली आणि तुम्ही बघू शकता खूपच छान स्प्राउट्स पण आलेत त्याला. मला वाटलं नव्हतं कारण की मी काल रात्रीच ठेवले ह्याला उशिरा, तरी पण खूप छान स्प्राउट्स आलेले. सो मी पूर्ण नाही घेणार आहे, मी ह्यातली थोडीच घेईल आणि थोडी नंतर ठेवेल कारण की नाही तर खूप जास्त होईल. सो पहिले मी ह्याला सगळं साफ करते आणि मग उकळायला ठेवणार आहे. अँड देन नेक्स्ट आपला मसाला वगैरे वाटण्याचा प्रोसेस होईल आणि मी ते तुम्हाला सांगेन की स्टेप बाय स्टेप. आता सध्या मटकी आपल्याला उकळायला ठेवायची आहे पाणी, हळद आणि थोडंसं मीठ घालून. ओके. सो आता मटकी झालेली शिजून. आता जो आपला मसाला वाटण आहे त्याची तयारी करते मी. त्याच्यासाठी मी हे सगळे म्हणजे मसाले आहेत जसे तेजपत्ता आहे, लाल मिरची, लवंग, दगडी फूल, वेलची आहे हिरवी आणि एक मी मसाला वेलची पण घेतली आणि हे लवंग दालचिनी आहे. देन धणे घेतलेत थोडे, खोबरं आहे, आलं, लसूण आणि कांदा मी ऑलरेडी भाजायला ठेवला आहे. आज आपण फुल म्हणजे काळं वाटण बनवणार आहोत प्रॉपर त्याच्यासाठी. सो वाटण झाल्यावरती तुम्हाला दाखवते. सो आता आपण मसाला वाटायला घेतो आहे. हा पहिला हे सगळं मी वाटून घेणार आहे आणि देन मग त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकून एकत्र पेस्ट करायचे, थोडंसं पाणी टाकून. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. ओके. सो वाटण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं फाईन पेस्ट करायची आपल्याला एकदम बारीक. थोडंच पाणी घातलं आहे मी, जास्त पाणी घातलं तर कलर सगळा निघून जाईल. आणि आता प्रतीक आलेला आहे, उठलेला आहे फायनली. आज मिसळ. हो, प्रतीकला काहीच माहिती नव्हतं कारण की सुट्टी असल्यावरती मला कंटाळा येतो जेवण बनवायला. पण आज मी ठरवलं होतं त्याच्यामुळे मिसळ मी करते. तर तू आता उठलाच असशील तर चांगली गोष्ट आहे, जा आणि पाव घेऊन ये म्हणजे मला खाली नाही जावं लागणार. हो, तोपर्यंत मी रस्सा रेडी करते कारण की आता फक्त रस्स्याचंच काम राहिलेलं आहे, बाकी सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. सो तू जा पाव घेऊन ये, तोपर्यंत मी मिसळ रेडी करते. बाय. सो फर्स्ट मी मिरची टाकते याच्यामध्ये. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जे टाकायचं असेल ते तुम्ही टाका. मला वाटलं म्हणून टाकते, ऑप्शनल आहे.
थोडी अद्रक लसणची पेस्ट टाकायची आपण. म्हणजे आपण मग वाटणात तर टाकलेलंच आहे, पण एक टेस्ट येण्यासाठी थोडंसं थोडीच टाका, जास्त नाही. फक्त अद्रक लसूणचं स्वाद. मसाल्यात टाकलं नव्हतं म्हणून आत्ता टाकते. आणि आपण मटकी उकळली ते सॉफ्टचं पाणी टाकणार आहे, नंतर वाटलं तर आपण वरून टाकू शकतो. सुका होत आलेला आहे. मटकी होती म्हणून थोडंच पाणी टाकलं. मी हे संपूर्ण टाकले सगळं पोर्शन त्याच्यामध्ये. मी गरम पाणी ऑलरेडी करायला ठेवलं, ते गरम झालेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये ओतणार. जसं लागेल तसं करा, खूप पण पातळ पातळ नको, खूप जास्त घट्ट नको. वाटते थोडं अजून पाणी टाकून मी त्याला छान उकळी काढून घेते. म्हणजे रेडी असणार आहे आपला, फक्त रस्साच राहिलो होतो. थोडीशी आपण इथे कोथिंबीर टाकतो. नंतर आपण मग घ्यायचं कांदा, ते सगळं आता तयारी करून ठेवते. त्यांच्याकडे तुझा काय हॉटेलची मिसळ आहे आणि छोटीशी अशी बाती पण होती बकेट टाईप. आपण त्याची रस्सा आता टाकूया. वाटलेलं एक नंबर. थँक्यू. सो आता आम्ही जेवतो. बाय बाय गाईज. सो हाय गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि प्रतीकला खूपच आवडली आहे मिसळ, त्याच्यामुळे तर मला आईस्क्रीम ट्रीटला आता घेऊन जाणार आहे बाहेर. थोडा सगळं आवडणार आहे आणि मग बाहेर जाऊ. सो ओके, आता फायनल हे की आता आमची व्हिडिओ तुम्ही बघाल, सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला जर आवडली तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आम्हाला अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी पण आम्ही मेन्शन करतो यूट्यूबला. इंस्टाग्राम आय डीला पण आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूबला पण फॉलो करा. सो थँक्यू सो मच. आणि असंच जे काही आता आहेत फॉलोवर्स, त्याचे काही आमच्यावरती प्रेम आहे त्यासाठी थँक्यू.